Hello dear students, myself Shankar sir. Today we study 8th standard maths, chapter number 6, factorization of algebraic expression. आता या टॉपिक मध्ये जो प्रॅक्टिस सेट 6.1 आहे याच्यामध्ये एकूण 12 उदाहरणे होती. त्यापैकी आपण 1 ते 8 उदाहरणासाठी आपण गेले प्रॅक्टिस सेट 6.1 चे 2 पार्ट आपण याच्यावर शिकवलेले आहेत. आता 9 to 12 या एक्झाम्पलसाठी पार्ट 3 आता आपण व्यवस्थित शिकूया. आणि या टाईपचे आपण एक्झाम्पल याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे स्पेशल टाईप म्हणून, तो तुम्ही अवश्य पाहावा. आता बघा हे तुम्हाला चांगलं समजेल. आता आपण 9 नंबर एक्झाम्पल घेऊया. काय सांगितलं बघा, फॅक्टोराइज करायचं ना. तर फॅक्टोराइजची प्रोसेस सर्वांना माहिती आहे. काय करतो आपण, एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे 3 आहे ते आपण इथे साईडला घेतो. कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर 3 इंटू कॉन्स्टंट टर्म प्लस 15 आपण नुसतंच 15 लिहितो. आता बघा 15 3 45 म्हणजे 15 3 जा 45. आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्याला जे 2 नंबर फाइंड करायचे त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो 45 पाहिजे. 2 नंबर फाइंड करायचे त्यांचा गुणाकार 45. ओके. आता प्रोडक्ट जर 45 असेल तर आपल्या सर्वांना माहिती आहे दोन्ही पण नंबर काय असणार, पॉझिटिव्ह असणार. तेव्हा त्यांचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह येतो. किंवा दोन्ही पण नंबर निगेटिव्ह असणार. मायनस इंटू मायनस सुद्धा प्लस होतं. ओके. आता प्रोडक्ट सगळ्यांना कळलं, साइन पण सगळ्यांना समजले. आता साइन सेम असल्यामुळे प्लस प्लस साइन सेम आहे किंवा मायनस मायनस हे पण साइन सेम आहे. साइन जर सेम असेल तर जे आपले 2 नंबर आहेत त्यांची काय होणार, ऍडिशन होणार आहे. तर मी याच्या अगोदर सांगितलं आहे ऍडिशन होणार. आता ऍडिशन किती बघायचं बघा, इथं प्लस 14 दिसतंय. इथं ऍडिशन प्लस 14 म्हणजे आपल्याला 2 नंबर आपल्याला फाइंड करायचे आहेत. प्रोडक्ट 45 पाहिजे त्यांचा आणि ऍडिशन 14. आता आन्सर अतिशय सोपा आहे. आपण 45 प्रोडक्ट येणारे नंबर बघा, सोपं म्हटलं तर 45 इंटू 1 45 होतं. बघा एवढं साइन कळलं. 15 2 न होत नाही तर 5 असल्यामुळे बघा 15 3 45 होतं. 5 सुद्धा बदलू शकतो. 9 5 45. बरं आता जास्त हे करण्यापेक्षा आपण एक काम करूया, आपलं उत्तर आले बघूया. 45 ह्या सर्व पेयरचा येतोय. ऍडिशन किती पाहिजे, प्लस 14. बघा 45 प्लस 1 याचं 46 होतं, हे रॉंग. 15 प्लस 3 18 हे पण रॉंग, कारण प्लस 14 पाहिजे. 9 प्लस 5 14 म्हणजे हे आपला आन्सर आहे. म्हणजे काय घ्यायचं, बरं प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं, ऍडिशन प्लस 14 पाहिजे. ओके. त्यामुळं मायनस आणि मायनस घ्यायची गरजच नाही. काय करायचं, दोन्ही पण नंबर प्लस प्लस घ्यायचे आणि आन्सर तुमचं सर्वांना समज असेल. प्लस 9 आणि प्लस 5. ओके. आता काय करायचंय, लक्ष व्यवस्थित द्या. काय करायचं बघा, इज इक्वल टू लिहिलं. फर्स्ट टर्म वी राईट ॲज इट इज. मिडल टर्म जे आहे त्याच्याऐवजी हे जे 2 नंबर आहेत त्यांना व्हेरिएबलचा यूज करायचा आहे. म्हणजे प्लस 9x प्लस 5x. बघा यांचं 9x प्लस 5x 14x होतं. आणि थर्ड टर्म जी आहे ती आहे प्लस 15. ओके. आता 4 टर्म आहेत, 1 2 3 4. ग्रुप करायचं एवढा माहिती आहे. ग्रुप केला. ग्रुप केल्यावर या फर्स्ट जे 2 टर्म आहेत कॉमन करायचं सर्वांना माहित आहे. इथं नंबर नसेल 1 असेल नुसतं तर आपण बाहेर x घेतोय, बाहेर 3 आहे. तर बी केअरफुल. मी स्पेशल टाईप शिकवलेला आहे तर पहा, आता पण शिकवतो. ओके. बघा ह्या फक्त 2 टर्म साईडला घ्या. म्हणजे काय लिहिलं बघा, 3x स्क्वेअर प्लस 9x लिहिलं. ठीक आहे. बघा फॅक्टर का, बघा ह्या 3 हा प्राईम नंबर आहे त्यामुळे त्याचे काही फॅक्टर पडत नाही. म्हणजे 3 आहे असं. x स्क्वेअरचं काय होणार, x इंटू एक्स. ओके. 3 आणि x स्क्वेअरचं एवढं झालं. 9 चे फॅक्टर बघा 3 इंटू 3 होऊ शकतं. 3 इंटू 3 आणि हे इंटू एक्स. आता याच्या पुढे फॅक्टर काय पडत नाही. आता याचं कॉमन बघा, याच्यामध्ये 3 आहे, याच्यामध्ये 3 आहे. ओके. नंबरचा विषय संपला, त्यातलं कॉमन झालं. हा 3 आहे पण इथं दुसरा कुठला नंबर नाही त्यामुळं नंबरचा विषय कट आला. आता याच्यामध्ये x हा व्हेरिएबल आहे,
याच्यामध्ये पण एक्स हा व्हेरिएबल एवढं कॉमन आलेलं आहे. म्हणजे बघा 3 इंटू एक्स याचा अर्थ 3x होणार. 3 इंटू एक्स काय 3x होणार. आणि ब्रॅकेटमध्ये काय आलं बघा, जे अंडरलाईन जे केलं नाही ते लिहायचं. हे एक्स प्लस आणि याच्यामध्ये कोण आहे बघा 3 आहे असं. बघा यातून कॉमन 3x बाहेर येणार आहे. म्हणजे काय लिहायचं बघा बाहेर 3x आणि हा ब्रॅकेट x प्लस 3. सर्वांना समजलंय का बघा. ओके. आता काय झाल्यावर आहे असा ब्रॅकेट करून लिहा x प्लस 3 आणि इथं x आहे इथं x आहे. ब्रॅकेटच्या बाहेर इथं प्लस 5 दिसते बघा. इथं प्लस 5 लिहिलं पाहिजे. झालं. काय लिहायचं इन फर्स्ट ब्रॅकेट x प्लस 3 जे दिसतं ते फर्स्ट ब्रॅकेट घेऊया इंटू इन सेकंड ब्रॅकेट ब्रॅकेटच्या बाहेर 3x आहे आणि इथं प्लस 5 आहे. आन्सर झालेलं आहे. सर्वांना समजलं का बघा. ओके. देन एक्झाम्पल नंबर 10 2x स्क्वेअर प्लस x मायनस 45. काय करायचं बघा, x स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे प्लस 2 ते 2 लिहिलं इंटू लास्ट कॉन्स्टंट टर्म मायनस 45 आहे. आपण ब्रॅकेटचा यूज करूया मायनस 45. आता बघा मायनस एक वेळ आहे त्यामुळे मायनस येणार. 45 इंटू 2 90 म्हणजे मायनस 90 आलं. आपल्या सर्वांना माहित आहे दोन नंबरचा जो प्रोडक्ट आहे तो किती पाहिजे मायनस 90 हवा आहे. म्हणजे गुणाकार वजा 90 पाहिजे. आता सर्वांना माहित आहे का बघा, दोन संख्यांचा जर गुणाकार ऋण 90 हवा असेल तर ज्या दोन संख्या आहेत त्यापैकी एक नंबर पॉझिटिव्ह असणार दुसरा निगेटिव्ह असणार. ठीक आहे. आता यानंतर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल साइन डिफरंट असल्यामुळे त्यांची सबट्रॅक्शन होते. सर्वांना समजते का, साइन डिफरंट एक प्लस आहे एक मायनस आहे तर त्यांची काय होणार बाळांचं समजलं काय होणार सबट्रॅक्शन होणार वजाबाकी होणार. बरं वजाबाकी बघा मिडल टर्मचा कोएफिशियंट आहे बघा प्लस दिसत नाही तर 1 असणार प्लस 1 सबट्रॅक्शन प्लस 1. आता सर्व विद्यार्थी लक्ष द्या, आपल्याला दोन नंबर फाइंड करायचे त्यांचा गुणाकार वजा 90 आणि वजाबाकी अधिक 1 पाहिजे. वजाबाकी जेव्हा असेल तुम्हाला मी टेक्निक शिकवतो. वजाबाकी किती पाहिजे सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी वजाबाकी 1 पाहिजे. तर काय करायचं लक्ष द्या, वजाबाकी जेव्हा असेल तेव्हा 1 चा फरक आहे ना तुम्ही नंबर असे घ्यायचे बघा. इथं 5 घेतलं तर पुढं 4 घ्यायचं. 5 आणि 4 1 चा फरक आहे ना त्यांचा गुणाकार एवढा येतो बघा. वजाबाकी तर 1 आहे 5 20 होतं चालणार नाही. असं असं करत जायचं. मग इथे एक वाढवा हे 6 घेतलं इथं 5 6 पंचे 30. सर्वांना समजलं मी काय सांगितलं 1 चा फरक आहे ना दोन नंबर एक फरक असतात घ्या लगेच पुढचे किंवा स्मॉल नंबर घ्या असतात. बघा हे काय घेतलं 7 इथं 6 7 सख 42 उत्तर थोड्या वेळ लगे येतं. बघा परत काय करायचं इथं 8 घेतलं इथं 7 8 7 56 जवळ आले बघा. इथं 9 घेतलं इथं 8 घेतलं 9 ते 72. ओके. आता बघा व्यवस्थित इथं 10 झालं इथं एक वाढवलं इथं नाही 10 90 उत्तर आलं वाढतं बघा. उत्तर आपलं आलेलं दिसतंय असं 10 90 होतं आणि त्यांची वजाबाकी 1 येते. बरं मी काय केलं कळलं का, जेव्हा सबट्रॅक्शन असते 1 चा फरक आहे तर सुरुवात तुम्ही 90 100च्या आत आहे 10 आणि 9 घेतलं कळलं सर्वांना बरोबर ना. म्हणजे आता बरं 10 आणि 9 हे नंबर सर्वांना समजले का बघा 10 आणि 9. आता कोणतं प्लस कोणतं मायनस बघा 10 आणि 9 मध्ये जे साइन आहे ते बिगर नंबरला म्हणजे मध्ये प्लस आहे प्लस 10 आणि मायनस 9 असं घ्यायला पाहिजे. ठीक आहे. प्लस 10 आणि मायनस 9. आता सर्वांना एवढं समजलं का बघा. आता काय करायचं फर्स्ट टर्म आपण आर्याशी लिहितोय 2x स्क्वेअर मिडल टर्मच्या ऐवजी प्लस 10 नुसतं आपण लिहित नाही काय करतोय ह्याला याचा व्हेरिएबल जो आहे तो x इथं वापरतोय प्लस 10x तर मायनस 9 नुसतं लिहिणार नाही काय लिहिणार मायनस 9x यातला व्हेरिएबल वापरला आणि हे लास्ट टर्म आहे मायनस 45 आहे असं लिहायचं. आता ग्रुप आपण स्केल
ठीक आहे. आता पुन्हा एकदा बघा, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 2 आहे इथं, तर एक्स स्क्वेअर नुसतं म्हणजे एक्स नुसतं कॉमन येणार नाही, काय काय येऊ शकतं चेक करूया. 2x² आहे ना, आपली सवय कशी आहे, 2x² प्लस 10x ही दोन टर्म साईडला घ्यायची, कारण हे तुम्ही 8वीला आहात, हे 10वीला पण असंच आहे. बरं, 2 हा प्राईम नंबर आहे, 2 ऍज इट इज x² चं x इंटू एक्स. ओके, सर्व समजलं बघा. प्लस 10 चे फॅक्टर 2 इंटू 5, 2 पंचे 10 होतं आणि हे इंटू एक्स. ठीक आहे. आता याचे फॅक्टर कुठेपर्यंत पाडायचे बघा, प्राईम नंबर म्हणजे जे नंबर आहेत ते प्राईम नंबर येऊपर्यंत. ठीक आहे. आता बघा चेक करूया, नंबर बघा ह्या 2 आहे, त्याच्यामुळे 2 आहे का, आहे. छान. बरं, नंबर आहे संपले म्हणजे नंबरचा विषय कट करा, कॉमन बरोबर बसायला नाही. आता बघा याच्यामध्ये एक्स आहे, याच्यामध्ये एक्स आहे का, असतोच एक्स नेहमी. ठीक आहे. आता बघा 2 इंटू एक्स याचं काय होणार, 2x होणार, आणि ब्रॅकेटमध्ये कॉमन काय हे सोडलं तर हे एक्स राहिले बघा, एक्स इथलं प्लस साईन आणि याच्यामध्ये कोण राहिले 5, अंडरलाईन न केलेलं हे कॉमन असेल ना, हे तुम्हाला नंतर हळूहळू डायरेक्ट समजलं, हळूहळू. मग काय आलं, ब्रॅकेटच्या बाहेर 2x आलेला आहे आणि ब्रॅकेटमध्ये काय आलं x प्लस 5. ओके. आता आहे असं ब्रॅकेट पुढे घ्यायचं ना, x प्लस 5 आहे असं घेतलं तर चेक करायचं, इथं x आहे, इथं x आहे. x जर सोडलं तर -9 आहे बघा, बाहेर -9 येणार. ओके, हे आपली टेक्निक आहे, हे पुसून घ्या. काय करायचं, आता फर्स्ट ब्रॅकेट मध्ये x प्लस 5 आहे ते घेतलं, x प्लस 5 इंटू इन सेकंड ब्रॅकेट 2x मायनस 9. आपलं स्पेशल टाइप मधील जे एक्झाम्पल नंबर 10 सर्वांना समजले का बघा. ओके. आता एक्झाम्पल नंबर 11. एक्झाम्पल नंबर 11 काय म्हणते बघा, 20x² मायनस 26x प्लस 8. सेम प्रोसिजर, x² चा कोएफिशियंट प्लस 20 आहे, 20 इंटू लास्ट कॉन्स्टंट टर्म 8 आहे. आता हा गुणाकार 8 2 16 आणि हा 0 त्याच्यावरती घेऊया, म्हणजे दोन नंबर आहेत त्यांचा गुणाकार 160. आता 160 हे अधिक असल्यामुळं काय सर्वांना माहितीच आहे, दोन्ही पण नंबर काय असतात प्लस प्लस व दोन्ही पण मायनस मायनस. साईन बघा, वरचं पाहिले प्लस प्लस साईन सेम आहे किंवा मायनस मायनस हे साईन सेम आहे. साईन सेम असेल तर ऍडिशन. बरं, आता ऍडिशन सांगा, ऍडिशन किती पाहिजे बघा बरं, -26 हवा आहे, म्हणजे ऍडिशन किती -26. -26 हवा असेल तर हे खालचे दोन्ही पण नंबर मायनस मायनस हवे. ओके. आता उत्तर इथं तोडीच आहे बघा, 160 आणि 26 इथं आपल्याला पाहिजे बेरीज. 16 एक 160 बरोबर 260 आपल्याला हे पाहिजे, बरोबर आहे मला. सॉरी 160 रोज बघितलं नाही, 160 ना, सॉरी 160 पाहिजे. तर उत्तर काय आलं, 16 160 बरोबर आहे ना. आणि त्यांची बेरीज 26 येते बघा, 16 26 उत्तरच आलं. म्हणजे बघा सर्वांना काय काय वेळेला तुम्हाला उत्तर लगेच मिळू शकतं. ठीक आहे. आता -16 आणि -10 अशा आपल्याला दोन नंबर सर्वांना समजले बघा. आता काय करायचं, व्यवस्थित लिहूया, शांत लक्ष द्या. इज इक्वल टू 20x² -16x -10x मिडल टर्मच्या ऐवजी हे झालेलं आहे आणि हे प्लस 8. आता 4 टर्म आहेत, पहिल्या दोघांचा एक ग्रुप करतो, तिसऱ्या चौथ्याचा एक ग्रुप करतो. आपल्या सर्वांना गोष्ट कोणती कळली आहे, 20 आहे इथं 16 आहे. मला माहित आहे 4x कॉमन येणार आहे, पण तुम्हाला नंतर थोड्या वेळाने सांगतो कसं करायचं ते. मग तुम्ही जरा मोठी झाली तुम्हाला कळलं, 10वीला पण आहे. आपण काय करूया, 20x² -16x. ठीक आहे. आता काय करायचं बघा, 20 आहे ना, 20 म्हणल्यावर 10 × 2 चालतं, कसं करा, 10 × 2
आणि हे एक्स स्क्वेअरचं एक्स इंटू एक्स, 16चं 4 इंटू 4 आणि इंटू एक्स. आता मी काय सांगितलं तुम्हाला, प्राईम फॅक्टर येऊपर्यंत फॅक्टर पाहायचे. 10चं काय होणार, 5 इंटू 2 होऊ शकतं, ठीक आहे. आणि हे पुढचे 2, हे 10चं 5 इंटू 2 केले आणि हे 2 आहे असं एक्स इंटू एक्स हे असणारच. 4चं कसं होणार, 2 इंटू 2 ह्या 4चं आणि ह्या 4चं 2 इंटू 2 आणि हे एक्स आहे असं सर्वांना माहितीच आहे. हे एक्स इथलं आहे असं, ठीक आहे. आता कॉमन चेक करूया. तर कॉमन कसं करायचं बघा. आता प्राईम फॅक्टर पडले व्यवस्थित बघा. याच्यामध्ये 5 आहे, पुढं 5 आहे का नाही, बरं. याच्यामध्ये 2 आहे, पुढं आहे का, आहे. अजून एक 2 दिसतोय, पुढं 2 आहे का, आहे. बरं, आता नंबर तर सगळे संपले, एक्स असणारच नाही, मी एक्स असणारच आहे. ओके. आता काय बघा, 2 इंटू 2 इंटू एक्स, हे 2 इंटू 2 4 म्हणजे हे एक्स, हे 4x झालं बघा. मग अशी बोलतो 4x येणार, 4x झालं. आता काय बघायचं, 5 आहे आणि याच्यामध्ये एक्स आहे म्हणजे 5x येणार. 5 आणि हे एक्स 5x आलं मायनस याच्यामध्ये 2 इंटू 2 4 आले बघा. ओके. काय लिहायचं, 4x कॉमन आलेला आहे बाहेर, ब्रॅकेटमध्ये 5x मायनस 4. आता हा आहे असं ब्रॅकेट पुढे घ्यायचं आहे. आता बघा इथं एक्स आहे, इथं एक्स आहे आणि इथं 5 आहे, इथं 10 आहे. 5 तर 10 बघा, 5 ला कोणत्या संख्येने गुणल्यावर 10 येतं बघा. 5 दोन्ही 10 म्हणजे इथं -2 हवं. मग हे मायनस आहे इथं घेतलं, 5चा पाडा मला 10 येईपर्यंत, 5 दोन्ही 10 असं, ठीक आहे. आता करायचं पुसतोय. आता काय आलं, इन फर्स्ट ब्रॅकेट 5x मायनस 4 हे आहे ते आणि इंटू इन सेकंड ब्रॅकेट 4x मायनस 2. बस सर्वांना समजलं का. देन एक्झाम्पल नंबर 12 वर 44x स्क्वेअर मायनस x मायनस 3. आता आपण काय करतो, कोएफिशियंट ऑफ x स्क्वेअर 44 आहे, 44 इंटू लास्ट कॉन्स्टंट टर्म -3 आपण ब्रॅकेट मध्ये लिहूया -3. आता मायनस साइन एक वेळ असल्यामुळे मायनस येणार. आता 3 इंटू 4 12 कॅरी 1, 3 इंटू 4 12 प्लस 1 13 म्हणजे -132 आलेला आहे. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे प्रोडक्ट -132 पाहिजे. आता बघा गुणाकार जर 2 असेल तर आपल्या सर्वांना माहिती आहे जे आपले 2 नंबर आहेत त्यापैकी एक नंबर पॉझिटिव्ह असणार, दुसरा निगेटिव्ह असणार. ठीक आहे. आता एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असे 2 नंबर असतील तर त्यांची सबट्रॅक्शन होते, त्यांची वजाबाकीच होते बरं का, सबट्रॅक्शन. बरं, सबट्रॅक्शन बघा इथं मिडल टर्मचा जो कोएफिशियंट आहे -1, सबट्रॅक्शन -1 याला हवे. मात्र मी मगाशी गोष्ट शिकवली आहे, सबट्रॅक्शन जेव्हा असते तेव्हा 2 नंबर फाइंड करायची एक वेगळी मला मी पद्धत शिकवली. कसं शिकवलं, एकचा जो फरक आहे वजा आपण नंतर बघूया, एकचा फरक आहे तर तुम्ही कसे घेऊया, इथं 4 घेतलं तिथं 3 घेऊ शकता, एक न कमी करा 4 3. समजा तुम्ही 11 घेतलं 10 घ्या, एकचा फरक आहे ना, ठीक आहे. तुम्ही 21 घेतलं 20 असं तुम्ही नंबर घेऊ शकता. बरं आता बघा 132 हवाय, याचा अर्थ हे एवढे स्मॉलर नंबर घेऊन चालणार नाही. आता पुढे बघा 11 इंटू 10 जर केलं 11 गुणिले 10 110 येतं, 132 आहे. हे जवळपास चालू आहे नाही. मग आतापर्यंत एक वाढव्या 11चं 12 केलं, इथे इन्क्रीज केलं, इथं पण एक वाढवा 11. बघा बरं चेक करा, फक्त युनिट्स प्लेसचा प्रॉडक्ट करून बघा. 2 इंटू 1 इथे 2 आहे का बघा, आहे. हा गुणाकार तुमचा 132 येणारच. बघा बरं 11 तुम्ही 22 च्या 2 आला, 11 1 11 12 13. बघा बरं 132 आलं नाही, ठीक आहे. आता काय करायचं, आपल्याला हे 2 पेअर मिळाले 11 आणि 12 मिळालेले आहेत. त्यांचा गुणाकार 132 येतो आणि त्याची वजाबाकी 1 आहे. आता याचा कोणता नंबर पॉझिटिव्ह कोणता नंबर बघा, 12 आणि 11 यातला बिगर नंबर पहिले लिहूया, मोठा नंबर पहिले लिहिला, स्मॉलर नंबर नंतर लिहिला.
आता मिडल टर्मला जे साईन आहे मायनस ते बिगर नंबरला आणि दुसऱ्याला मग प्लस घ्यायचं असतं. -12 मग +11 पहिला हे घेऊया. काय करूया -12 पहिला घेऊया आणि +11 नंतर घेऊया. ओके. आता काय करायचं बघा सर्वांना माहिती आहे सोपंच आहे. काय करायचं इज इक्वल टू 44x² मिडल टर्मच्या ऐवजी हे दोन नंबर वापरायचे आहेत एक्स व्हेरिएबलचा यूज करून -12x +11x याच्या ऐवजी हे दोघं वापरलेले आहेत असे आणि -3. ओके. आता काय करायचंय बघा ग्रुप करायचे ह्या दोघांचा एक ग्रुप ह्या दोघांचा एक ग्रुप. आता इथे 44 आहे. लक्ष द्या असं असेल तेव्हा मी तुम्हाला एक गोष्ट शिकवली. काय शिकवले ह्या दोन टर्म साईडला घ्यायचे. काय घेतलं 44x² -12x एवढं साईडला घेतलं. आता फॅक्टर पाडायचे ना फॅक्टर वी टेक फॅक्टर्स बघा हे 44 आहे म्हणजे 11 × 4 11×44 होतं. ठीक आहे. आता x² चं x × x -12 चं काय होणार 4×12 आणि हे x. अजून फॅक्टर पडतं मला बरं. आता लगेच मला कळलंय काय करायचं पण मी तुम्हाला एकच मेथड शिकवणार आहे. 11 प्राईम नंबर आहे याचं काय होणार नाही 4 चं 2 आहे इथे 2 × 2 आलं बघा. इथं 4 हे 4 कॉमन मी काढलं असतं पण काही बाळांना समजणार नाही कधी थांबायचं कधी करायचं. त्यामुळं 4 फॅक्टर मी घेतोच 2 × 2 आणि x² चं x मायनस या 4 चं 2 × 2 हे 3 आहे असतं आणि हे x पण आहे असतं. आता चेक करूया आपण कॉमन काय बघा प्राईम नंबर्स घ्यायचं बघा प्राईम फॅक्टर्स आहेत एकदम प्राईम फॅक्टर्स आहेत. आता चेक करूया म्हणजे आता आपला आन्सर चुकत नाही. बघा इथे 11 आहे पुढे 11 आहे का बघा यात नाही. ओके. यात 2 आहे पुढे 2 आहे का आहे. बरं हा 2 दिसतोय पुढे 2 आहे का बघा अजून आहे. ओके. बरं नंबर सगळे संपले घातले. आता x तर असतंच नेहमी यात x आहे याच्यामध्ये पण x आहे म्हणजे काय बघा 2 × 2 × x एवढं कॉमन आलं 2 × 2 4 आणि हे x 4x होणार 4x कॉमन घेतलेला आहे. मग ब्रॅकेटमध्ये काय आहे बघा अंडरलाईन न केलेलं म्हणजे हे 11 × हे x म्हणजे 11x येणार बघा. हे 11 हे x 11x झालं मायनस याच्यामध्ये 3 दिसते बघा. सर्वांना समजलं का बघा म्हणजे काय काय सांगितलं 4x कॉमन घेतलेला आहे इंटू इन ब्रॅकेट 11x -3. ओके. आता हे पुसतो इथलं. मग काय करायचं शांत लक्ष हा ब्रॅकेट आहे असं पुढे घ्यायचा 11x -3. तर चेक करूया इथे x आहे इथे x आहे 11 आहे 11 आहे. अरे हा या सेम इथं आतमध्ये मग बाहेर काय घ्यायचं नुसतंच प्लस कसं घ्यायचं प्लस ला भीती वाटेल ना. प्लस च्या जोडीला लक्षात ठेवा नंबर सर्व आतमध्ये आहे असे आहे तर इथं बाहेर 1 घ्यायचं बघा 1 × 11x होतं आणि मायनस आहे असं 1 × 3 होतं म्हणजे ही आणि ही टर्म सेम असेल तर बाहेर घ्यायचं प्लस साइन 1 घ्यायचं. ओके. म्हणजे काय करायचं बघा फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 11x -3 आहे का आणि इंटू इन सेकंड ब्रॅकेट 4x + 1 आन्सर झालेला आहे. सर्वांना समजलं. प्रॅक्टिस सेट 6 वर आपला कंप्लीट झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा.